नमस्कार, आपला फूडी कोकणकरमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार पालक पनीरची भाजी। पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यात मीठ घातलंय। पाणी उकळे येईपर्यंत झाकण ठेवायचं आहे। उकळ आल्यावरती त्यात पालक, कांदा, मिरची, लसूण हे सगळं उकळून घ्यायचं आहे एकत्र। उकळल्यावर ते बाजूला घेऊन गाळून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण झाल्यावरती पॅनमध्ये कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। नंतर टोमॅटो घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला, आणि त्याला पण छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आपल्याला। नंतर पालकची जी ग्रेव्ही आपण वाटली ती त्याच्यामध्ये घालून त्याच्यामध्ये मीठ, मसाला, हळद, मिरची पावडर हे सगळं एकत्र करून मिक्स करायचं आहे। आणि राहिलेलं मिक्सरमधलं पाणी पण त्यात घातलं आहे। आणि छान अशी परतून घ्यायची, तेल सुटेपर्यंत छान भाजी परतून घ्यायची। नंतर त्यात पनीर कापून टाकायचं। तुमच्या आवडीप्रमाणे पनीरचे पीस करू शकता। मी जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवली आहे, त्याच्यामध्ये मी 400 ग्राम पनीर घातलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी। मला ग्रेव्ही थोडी घट्ट वाटली म्हणून मी थोडं पाणी घातलं आहे। आमच्याकडे सगळ्यांना थोडीशी पातळ अशी भाजी आवडते, जास्त घट्ट आवडत नाही। त्याच्यामध्ये मी पनीर किसून घातलं आहे वरती। पनीर किसून घातल्यामुळे भाजी खूप छान वाटते, दिसायला पण खूप छान दिसते। आता हे सगळे मिक्स करून घेऊया आपण। त्यात मी क्रीम आणि दूध मिक्स आहे माझ्याकडे फ्रीजमध्ये जे जमा करून ठेवलेलं ते घातलं आहे मी। माझ्याकडे क्रीम कमी असल्यामुळे मी दूध आणि क्रीम मिक्स करून घातले। त्याच्यामुळे कलर खूप छान येतो, चव पण खूप छान येते। भाजीचा कलर पण बदलला आहे। त्याला छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर मी थोडी साखर घातली आहे। तुम्हाला जास्त वाटेल, पण 2 चमचे भाजीची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला 2 चमचे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी पण चालेल। मला थोडंसं दूध आणखीन टाकावंसं वाटलं म्हणून मी घातलं। थोडंसं मीठ, मगाशी मीठ घातलं नव्हतं मी। आता आपली भाजी तयार आहे। तुम्हाला जर भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।